नांदुरा तालुक्यातील कातखेड शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर दिनांक 13 जुलैच्या संध्याकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान अचानक बिबट्याने हल्ला करून 7 नागरिकांना जखमी केल्याची घटना घडली आहे। हल्ल्यातील जखमींना प्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचाराकरिता अकोला येथे रेफर केले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यात व नांदुरा शहराजवळच असलेल्या कातखेड शिवारात शेतात काम करणाऱ्या सुपडा निंबाजी वानखडे राहणार वडाडी वय वर्ष 35, दीपक रजाने वय वर्ष 30 राहणार कातखेड या दोघांवर शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला करून त्यांना पंजा मारून व चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे। हो द्या अरे घेरा गाडी आण रे ते अरे ते बनेन काला बन त्यानंतर कातखेड गावाजवळच वासुदेव बोंद्रे वय वर्ष 60 व शिवसेना तालुका प्रमुख संतोष दिवरे वय वर्ष 45, शिवदास डाबेराव वय वर्ष 55 राहणार धानोरा व अन्य 2 व्यक्तींना सुद्धा गंभीर जखमी केले आहे। बिबट्याच्या हल्ल्याची माहिती होताच माजी नगराध्यक्ष राजेश एकड़े, लाला इंगड़े, विलास निंबाळकर, बबलू जुनखडे, ओमसाई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जखमींना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयस्वाल यांनी उपचार केले। त्यापैकी 3घांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथे पाठवण्यात आले आहे। बिबट्याने हल्ला केल्यानंतर तो कातखेड गावाजवळच दबा धरून बसल्याने संपूर्ण गाव परिसर दहशतखाली आला असून सदर घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल रवींद्र हजारे यांनी वन विभागाचे पठाण यांना दिली असता वन विभागाचे मोरे, नांदुरा पोलीस स्टेशनचे PSI घोडेस्वार घटनास्थळी दाखल झाले व वन विभाग पोलिसांनी बिबट्याला पकडण्यासाठी ऑपरेशन परिसरात सुरू केले आहे। VC न्यूज करता नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर यांचा वृत्तांत।